डेव्हलपमेंट कौशल्य विकास केंद्र और कौशल्य विकासचे क्लासेस चालू करत आहे, त्यासाठी खास करून तिथे बघू शकाल. हा प्लॅन फक्त आपल्या ग्रुपला सांगायला आणि नंतर आम्ही हा पोस्ट पण करू की आपण 2 पद्धतीने किंवा 3 पद्धतीने स्किल्स कौशल्य आपल्या आदिवासी भावांना देऊ शकतो, भाऊ बहिणींना. पहिला असा आहे की आता एक मोबाईल रिपेअरिंगचा कोर्स चालू आहे. तर तुम्हाला थोडक्यात समजवतो कसं आहे. तो मुलगा नागेश नावाचा मुलगा आहे, तो राहतो पाचघरला, खरोळ पाचघर मोखाडा तालुका, जिकडून चालू होतो कसा तिकडून तो 35-40 किलोमीटर घोटीला अपडाऊन करतो रोज. ते रोजचे पैसे आपण ट्रॅव्हलिंगचे त्याला देतो 200 रुपये, आणि दुकानदारांनी 7,000 सांगितले स्किलिंगचे 15-20 दिवसाचे. तर असं एक स्किलिंग आपण करतोय. सेकंडली एक प्लंबिंग इन्स्टिट्यूट आहे पुण्यामध्ये, ज्याचं नाव ज्ञानदा आहे. तिकडे 5,500 मध्ये 2 महिने प्लंबिंग रेसिडेन्शियल ट्रेनिंग आहे, जिकडे तो राहणार, खाणार पिणार सगळं 5,500 मध्ये ते आपण भरणार. आणि त्यासाठी त्याला 1,860 रुपये पण देणार. एकदा इकडून मोखाड्यावरून नाशिकवरून पुण्याला जायचे आणि कोर्स संपल्यानंतर तिकडून परत मोखाड्याला यायचे. तर असे 6,860 रुपये आहे प्लंबिंगचे. आणि दुसरं आहे गोवर्धन स्किल सेंटर आहे आपल्या वाड्याला, पालघर जिल्ह्यामध्येच. तिकडे 20,000चे स्पेशलाइज कोर्सेस आहेत. इलेक्ट्रिशियन, प्लंबिंग, वेल्डिंग जे असेल ते 6 महिन्याचे कोर्सेस आहेत 20,000 मध्ये. आणि ते 6 महिन्यानंतर त्यांचं ऑन जॉब ट्रेनिंग पण होणार, जिकडे त्याला स्टायपेंड मिळणार. तर या 2 ठिकाणी असे कुठले होतकरू मुलं मिळाली तर आपण त्यांच्याकडून 1,000 रुपये डिपॉझिट घेणार आणि त्यांना सांगणार की पूर्ण कोर्स कंप्लीट करा आणि आम्ही तुम्हाला परत करू. तर एका ठिकाणी असं 2 कोर्सेस आपण करणार आहेत. इच्छा खूप आहे करायची. आणि स्टायपेंड नंतर आपण त्याला सांगू की 20,000 मधले 10,000 आम्हाला तू स्टायपेंड मध्ये कमी प्रत्येक महिन्याला थोडे करून परत दे. म्हणजे ते 10,000 मध्ये अजून 10,000 टाकून आपण तिसऱ्या मुलाला पण करू शकतो. तर हा व्हिडिओ सगळ्या आपल्या माऊली ग्रुपला की असं आपण करण्यात योजले आहे, आणि नंतर आम्ही हा पोस्ट पण करू. तर हे आहे स्किल बद्दल जे चालू आहे आता. धन्यवाद, थँक्यू.